आणि बॉल इन ट्रॅक वरती आपण पाहतोय तुषार चौधरी. आमचे दोन ऑफिशियल्स पाहतोय संतोषजी वळवे आणि प्रवीणजी सुतार. कालच्या दिवसापासून चांगले पंचांच्या भूमिका आपण पाहिले त्यांच्याकडून सातत्याने पाहिलेली आहे. आणि आजचा दिवस सुद्धा त्याने चांगली पंचगिरी केलेली आहे. या संध्याकाळच्या सत्र आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. नक्की यातून एक संघ आपण सुपर 3 मध्ये म्हणजे टॉप 3 मध्ये आज जाईल. आणि त्याच्यानंतर आजचा संघ कोणता क्वालिफाय होईल आणि एका ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरलं जाईल. पहिला बॉल संदेश साठी. पहिलाच बॉल दांडी 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 गुल फलंदाज बाद. बघा पहिलाच बॉल होता. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला संदेश चाकर यांनी आणि पहिल्याच बॉल वरती इथं पाहतोय गडी गारत होताना पाहतोय मिस्टर संदेश चाकर आल्या पावली परततोय. फर्स्ट विकेट डाऊन. बघा पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा हादरा बसलाय. त्यानंतर पाहतोय गणेश यांना पाठवलं जाते. जोपर्यंत भावेश ठाकरे आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील यंगस्टर नागले संघाच्या. इथे कुठेतरी पाहिलं तर भावेश ठाकरे यांची विकेट महत्वाची असेल. जोपर्यंत खेळपट्टीवरती भावेश ठाकरे असतील तोपर्यंत आईमाऊली नागले संघासाठी धोक्याची घंटा नक्कीच वाजत राहील. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. त्यानंतर पाहतोय या गणेश भोईर यांना पाठवलं जाते. यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार गतीवरती होतो सवार गोलंदाज. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय तुषार चौधरी यांच्या गोलंदाजीमध्ये. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलंय आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये योगेश. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय म्हणजे योगेश यांच्या मार्फत एक सिंगल आहे. ते सिंगलने फक्त आपण स्ट्राईक रोटेट केली जाते आणि संघाचं अकाउंट खातं ओपन होताना पाहतोय 1 या आकड्यावरती. बघा 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले आणि महत्वाची विकेट संदेश यांची विकेट महत्वाची विकेट आपण पाहतोय इथे गारद झाले. थोडंसं प्रेशर नक्कीच यंगस्टर नागले संघावरती असेल. परंतु आता भावेश स्ट्राईक वरती आहे जो आक्रमक ठरला होता मिस्टर KPL नक्कीच स्ट्राईक वरती आहे. यावेळेस ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालच्या टोला लागले. चेंडू जातोय मिड रिजन मध्ये डीप मध्ये. फिल्डर आपण पाहतो किरण यांना. किरण यांच्याकडे थोडंसं फॉर्मल झालं त्याचा फायदा पाहिला. 2 धावा आल्यात. बघा थ्रो केला होता गचाळ थ्रो. बॅकअप नव्हतं आणि बघा गुरुनाथ चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न पाहतो आपण अपयशी ठरतोय. आणि 3 धावा. बघा जिकडे 2 धावा गेल्या होत्या तिकडे 3री धावाचा प्रयत्न सुद्धा यशस्वी पूर्ण होतोय. बघा फिल्डिंग सुद्धा पाहिले तर चांगली केली जाते परंतु थ्रो थोडासा खराब होता. महेश यांनी हा गॅदर करणं गरजेचं होतं परंतु त्याच्याकडून तो हा चेंडू चिपला होता. आणि त्यानंतर गुरुनाथ पाहिलं तर आपण दुरून आले होते. त्याच्याकडून मिसफिल्ड झाली आणि 3ऱ्या धावाचं रूपांतरण झालंय. 3 धावा आल्यात. 3 धावाची धावफलक आपण पाहतोय 4 वर जाऊन पोहोचते. यावेळेस ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ जातोय निघून 4 धाव्यांसाठी. येतोय चौकार 4. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटचा बॉल पाहतो आपण निर्धाव आलाय. डॉट चेंडू सांगतो शेवटच्या बॉलवरती षटक संपते. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 8 वर जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे.
भूमीत येतोय, भूमीत दुमाडा येतोय, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन हे बॅटल नक्कीच पाहायला मिळेल, कारण यंग टॅलेंट आहे भूमी, त्यांच्याकडे कॅलिबर आहे, चांगले चांगले गोलंदाजी केलंय या वर्षाच्या हंगामध्ये. यावेळेस स्लॉट मध्ये बॉलला सरळ भाग ठेवलाय पार्किंग लॉट मध्ये आंब्याच्या झाडाजवळ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बघा षटकार आलाय, भूमी त्यांच्यावरती आक्रमण केलं जातंय. भावेश ठाकरे यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आलाय. या 6 धाव्यांनी धावफलक आपण पाहतो 14 वर जाऊन पोहोचलं गेलं आहे. आक्रमण केलं जाते भूमी त्यांच्यावरती. लोअर फुल्डर बॉल मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहेत. कुंदन चेंडूच्या खाली येतोय आणि कुंदन कडून बघा काय होते. चुकी 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 होताना पाहतोय. जीवनदान मिळते भावेश यांना. बघा भावेशाच्या चेहऱ्यावर थोडस स्माइल सुद्धा आलाय. मिस्टामिंग स्ट्रोक झाला होता, साधा सोपा झेल इथे सोडला गेला आहे. आता धोक्याची घंटा नक्कीच वाजली जाईल आई माऊली नागलेच्या खेळण्यामध्ये. बघा महत्वाचा कॅच होता, महत्वाची विकेट होती. भावेश जर आउट झाला असता तर कुठेतरी धावसंख्येचा वेग जो मोठ्याने चालला होता तो कुठे थांबला असता. तो कॅच सुटलाय. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला आपण पाहतोय फिल्डर आहे तर कुंदन पुन्हा एकदा फेम मध्ये त्यांना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, पण 2 धावा इथे कंप्लीट करताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावेशी धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते. 18 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल भूमी त्यांचा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मिस्टामिंग झाला पुन्हा एकदा. हा चेंडू हवेत, शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि अजून एक झेल. बघा ऑस्ट्रेलियन टाईप मध्ये हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर पाहतो आपण तेजस यांच्याकडून साधा सोपा झेल इथे सुटला गेला आहे. बघा भूमीत चांगली गोलंदाजी करतोय, षटकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शतरक्षक त्याला पाहतोय तर साथ देत नाही आहे. बॅक टू बॅक 2 झेल सुटल्या एका षटकामध्ये. आता थोडंसं प्रेशर भूमीत वरती सुद्धा असेल. बघा मला वाटतं आता फिल्डिंग वरती सुद्धा थोडंसं प्रेशर आहे भावेश यांचं. नावेतच दम आहे, नावामध्येच दम आहे भावेश यांच्या. त्याच कारणासोबत 2 झेल सुटल्यात. यावेळी मिस्टामिंग झाला पुन्हा एकदा चेंडू हवेत. फिल्डर पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. आता होत नाही चुकी आणि फलंदाज होतोय बाद मिस्टर भावेश ठाकरे. बॅक टू टेक आउट गॉन. थँक्यू डीजे. चला यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. जे विजयी संघ आहेत गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स कामण, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. राकेश यस आणि आकाश. न्यू बॅटर आपण पाहतोय लोकेश पारदे येतोय स्ट्राईक वरती, कर्णधार आहे यंगस्टर नागले संघाचा. यावेळेस नो लुक शॉट. वा 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 काय फटका सजवलाय, अप्रतिम डोळ्याचे पारणं फेडणारा फटका पाहतोय आपण लोकेश पारदेच्या बॅट मधून. चौकार आलाय शेवटच्या बॉल वरती आणि या 4 धावांनी धावफलक पाहतो आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन बोर्ड. That's my game, huh?
बघा मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती काय फटका सजवला, नो लुक शॉट. जणू काही प्रदीप पाटील त्यांना पाहिलं असं वाटते मला, त्यांची कॉपी केली यावेळेस लोकेश पारदे यांनी. अप्रतिम फटका. बघा असे फटके सातत्याने येत नाही आहेत, याच्याकरता खूप प्रॅक्टिस करावी लागते आणि ती प्रॅक्टिस मला वाटते लोकेश यांच्याकडून झालेली आहे. चांगला फटका पाहिलाय लोकेशच्या बॅटमधून, परंतु शेवटचा षटक यज्ञेश येतोय. पहिला चेंडू मुस्टामिंग झालाय. पहिला चेंडू होते पाहतो तर यज्ञेश यांनी घडी गारद केलाय. बघा न्यू बॅटर येतोय, अमन चाकर येतोय. इथून पाहायला गेले तर 24 धावा लागल्या गेल्या आहेत स्कोअर कार्डवरती. इथून लोकेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल अमन यांना, पण तो अमन यांचा विचार केला तर मोठे मोठे फटके मारण्यासाठी हा सुद्धा फलंदाज जाणला जातोय. यज्ञेशचा पुढचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय. पाहतोय लॉंग ऑन मध्ये शिल्लर आहे ते एक धाव नक्की झाली आहे. तो एका धावाचे समाधान मानायला लागते. बघा थ्रो चांगला केला होता, यज्ञेश यांना गॅदर झाला नाहीये आणि थोडंसं मिसफील्ड झालं होतं, परंतु बॅकअप चांगलं होतं. एकाच धावाचे समाधान मानायला लागते. या एका धावेशी धावफलक आपण पाहतोय 25 वर जाऊन बोलतोय. 25 रन्स ऑन बोर्ड. लोकेश मागच्या षटकामध्ये एक नो लुक शॉट खेळला होता याच बॅटरने, तोच आता स्ट्राईक वरती आहे. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय कुंदन आहे, चांगलं शतोषण एका टप्प्याने फील्ड केलाय, थ्रो केलाय. बघा दुसऱ्या एंडला आपण थ्रो होतोय. बघा गॅदर चांगलं झालं होतं, परंतु नंतरचा जो थ्रो केला यज्ञेश यांनी तो थोडासा वाईड होता. त्याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेशी धावफलक आपण पाहतोय या पुढे सरक जाऊन पोहोचते. 27 रन्स ऑन बोर्ड. यज्ञेशांचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलाय, एकही मोठा फटका येऊन दिला नाहीये. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला, तो बॅट बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू जाऊन पाहतोय, डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय, शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. दोन्ही कर्णधारांनी आपल्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, गुरु आहे. एका हाताने चेंडू आणण्याचा प्रयत्न केला होता गुरु यांनी, परंतु त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. येतोय षटकार. बघा या षटकाने धावफलक आपण पाहतोय वेगाने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचते 33. डबल 3 वरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल असेल. लोकेश मौकाच्या क्षणावरती पाहतोय आपण षटकार आलाय लोकेशच्या बॅट मधून. बघा चुंबन सुद्धा घेतलं जातंय बॅटला, कारण त्याच बॅटने मोठे फटके यावेळेस पाहतो या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये आल्या त्याच्या बॅट मधून. शेवटचा बॉल यावेळेस बघा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, मुस्तामिंग झाला होता, परंतु नुमसलानला चेंडू ट्रॅव्हल झाला. योगेश सुंदर फिल्डिंग केलाय. बघूया 2 धावा झाल्या. 3ऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या पाहतोय आपण 35 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि 36 धावांचं इकडे टार्गेट सेट केलं आहे यंगस्टार नागरिक संघाने. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. टॉस बॉक्स मध्ये 2 आमचे कर्णधार जोडले जातील चिठ्ठ्यांच्या ड्रॉ साठी. चला आपल्यासोबत 2 कर्णधार जोडले गेले आहेत. एका बाजूला राकेश आहेत गावदे स्पोर्ट्स कामन, एका बाजूला आकाश आहेत
चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. ध्रुव दुमाडा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. त्या 2 चिठ्ठ्या पहिल्या उचलल्या जातील. 2 चिठ्ठ्या उचलू दे. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांची मॅच होईल. खालती जी चिठ्ठी राहील तिला बाय असेल. दोन चिठ्ठ्या उचलल्या गेल्या आहेत. बघूया कोणत्या संघाचं नशीब उघडते. गावधई स्पोर्ट्स बरबपाडा संघाची चिठ्ठी निघाली आहे पहिली, आणि दुसरी विजयी संघ म्हणजे कामन संघाला मला वाटते इथे बाय मिळालेले आहे. शेवटच्या सामन्यामध्ये कामन संघ नक्कीच खेळताना पाहतील. यानंतर होणार सामना. एका बाजूला आपण पाहते गावधई स्पोर्ट्स बरबपाडा, दुसऱ्या बाजूला यातून जो संघ विजयी होईल त्या संघासोबत 2 हात करावे लागतील बरबपाडा संघाला. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये नागले संघासमोर टार्गेट ठेवले 36 धावांचं. प्रति षटकामागे 12 धावा या बनवायच्या आहेत. 12ची सरासरी राखावी लागणार आहे. 2 फलंदाज खिलपट्टीवरती उतरलेत. एका बाजूने तुषार तर एका बाजूने यज्ञेश. या अगोदरच्या मॅच मध्ये चेतन बरफ हा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. आपण हा मॅच संपल्यानंतर त्याला तो पुरस्कार वितरित करणार आहोत. त्यानंतर कुंदन पाचमारे ज्याने खूप चांगली फलंदाजी केली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. इथे पाहतो या पहिल्या बॉल वरती आक्रमण केलेलं आहे. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं गेलंय. दुसऱ्या बॉल वरती देखील चांगला प्रहार. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला होता. फक्त एक सिंगल धाव मिळाली. बघा षटकार आल्यानंतर सिंगल वरती भर दिलेला आहे. आपण पाहतो या दोन्ही संघ नागले गावातील आहेत. तेच कारण भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना दिसतात आपल्याला. मैदानाच्या चौफेर जर नजर फिरवली तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न तुषार याचा बीट झालाय. डॉट बॉल येताना दिसतोय. बघा प्रति षटकामागे 12ची सरासरी राखायची आहे. पहिल्या 3 बॉलवरती 7 धावा आल्यात. अजूनही 3 बॉलवरती 5 धावा घ्यायच्या आहेत.
ते सध्या तरी बॅटचा ब्लेड ओपन केलं होतं. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. सुपर फिल्डिंग. बघा क्षेत्ररक्षक बघा गणेश होते तिकडे आणि गणेशाने काय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. बघा गणेशाने जर चेंडूला जर सोडला असता ना तर या 2 धावा नक्कीच मिळाल्या असत्या. येथे आपण पाहतो या चेंडू हवेमध्ये आहे. विशाल तिकडे पोहोचलेत मात्र चेंडू देखील डिक्लरेशन झोन मध्ये पोहोचलेला आहे. विशाल याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय या मॅच मध्ये. विशाल कोदे आपण पाहतोय इन ऍक्शन या मॅच मध्ये. विशाल याचे आत्ताच 2चे 4 हात झालेले आहेत आणि आज ते आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी विशाल याला. चला बॉल पाठवायचा आहे, बॉल पुरवायचा आहे दुसरा. नवीन चेंडू पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे 10. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेले आहेत 5. अजूनही 13 बॉलमध्ये 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा खूप चांगला चेंडू, फसवा चेंडू टाकलाय. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाज भावेश ठाकरे याने. आता 12 चेंडू बाकी राहिलेत आणि या 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 26 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू 26 धावा. लोकेश येतोय, लोकेश पारधी. चला थोडीशी घाई करायची विनंती असेल. बघा आज सकाळी 9 वाजता सामन्याला सुरुवात झाली होती. इथे पाहतोय आपण फटका तर खूप चांगला केलाय तुषार याने, मात्र तिकडे झेल ड्रॉप, जीवनदान मिळाले तुषार याला. जीवनदान मिळालं आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. बघा सकाळच्या सत्रामध्ये बरोबर 9 वाजता सामने सुरू झाले होते. तेच कारण आपण पाहतोय की वेळेवरती सामने इथे कंप्लीट होताना दिसत आहेत. आता घड्याळात आपण पाहतोय 3:36 झालेली आहेत आणि दुसऱ्या फेरीतील ही तिसरी मॅच आपण पाहतोय. ते आपण पाहतोय अपील झाली होती तिकडे. चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल झाला होता. लेग स्टेक वरती आपण पाहतोय लेग स्टंप जो होता त्या स्टंपवर त्या चेंडू जाऊन आदळला असता. कदाचित लेग स्टिक सोडून गेला असता हा चेंडू. तेच सांगितलं पंचांनी की चेंडू यष्ट्यांच्या अगदी बाजूला निघून जाणारा होता. अपील तर झाली होती, अपील फेटाळून लावली. लोकेश पारधी याला आपण पाहतोय जो एक जबरदस्त बॉलर आहे. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये साई समर्थ स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता.
लोकेश पारधी याने. आपण धावा जर विचार केला 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 22 धावांचं लक्ष आहे. 10 चेंडूमध्ये अजूनही 22 धावा या बनवायच्या आहेत. त्या म्हणजे आई माऊली नागले या संघाला. ते बघा जोरात मारण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका इथे किल्ला गेलाय. चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बघा तुषार याला सलामीला पाठवलेला आहे. आपण बघितलं की कुंदन पासमारे याने पहिल्या मॅचमध्ये 9 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा बनवल्या होत्या आणि तो खेळाडू अजूनही खेळाडू कक्षामध्ये बसलेला आहे. इथे देखील आपण पाहतोय काय जबरदस्त चेंडू इथे टाकला गेलाय. इथे विकेट मिळवलेली आहे. तुषार चौधरी याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. कुंदन पाचमारे न्यू बॅटर इन होतोय. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 9 चेंडूमध्ये 38 धावा बनवल्या होत्या. चेतन बरफ याने देखील यायचं आहे. आपलं जे मेडल आहे ते घेऊन जायचं आहे. या इनिंग नंतर या षटकातील बॉल टाकून झालेत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्याने फलंदाज कुंदन हा इन झालाय. आपण पाहतोय या अगोदर जे आपण मॅच बघितली बॅक टू बॅक मॅचेस चालू झाल्या त्याच कारणाने जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो राहिला होता तो आपण वितरित करणार आहोत या मॅच नंतर. तर चेतन आपणास विनंती असेल आमच्या स्टेजच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. आमच्या स्टेजवरती येऊन बसला तरी चालेल. कुंदन ऑन स्ट्राईक. कुंदन याने हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. भावेश ठाकरे आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे विशाल यांच्या हातामध्ये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली. या सिंगलने धाव फलक पुढे सरसावला गेला. तो म्हणजे 15 या आकड्यावरती. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 21 धावा. बघा जे लोकेश पारधीचं षटक आहे हे निर्णायक ठरताना दिसते आपल्याला. त्याने आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केलेत. गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस. एक धाव कंप्लीट झालेली आहे. प्रयत्न झालाय. अडचणीमध्ये सापडला होता तिकडे कुंदन. अडचणी वाढल्या होत्या. बघा यष्ट्यानं जर चेंडू जर लावला असता तिकडे तर कुंदन याचं काम तमाम झालं असतं. मात्र लोकेश याने चेंडू यष्ट्यांवरती लावलेला नाही आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला त्याच्याकडे थोडासा एक नजर टाकली आणि त्याने निराशा आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. बघा एक यंगस्टर खेळाडू आहे तिकडे. बघा एक यंगस्टर खेळाडू नव्याने पदार्पण करतोय आणि तो देखील थोडासा प्रेशराईज झाला होता. त्याला वाटलं असेल की एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. मात्र कुंदन याला स्ट्राईक घ्यायची होती आणि कुंदन याने स्ट्राईक घेण्यासाठी स्ट्राईक रोटेट केली आणि क्षेत्ररक्षक जो होता तो चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय धाव कंप्लीट झाली नव्हती. लोकेश याने जर चेंडू जर यष्टांवर जर लावला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. कारण कुंदनच्या हातामधून आपण पाहतोय जी बॅट होती ती निसटली होती. बघा हा पुन्हा एकदा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता यज्ञेश आणि कुंदन याने. एक धाव तर कंप्लीट झाली. बघा तिकडे क्षेत्ररक्षक होता त्याने हातामध्ये चेंडू ठेवला होता तिकडे. बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघा लोकेश याच्या हातामध्ये चेंडू आला होता. बघा बॅट देखील खाली पडलेली आहे. मात्र त्याने यष्ट्यांवरती चेंडू लावलेला नाहीये. कदाचित इथे विकेट मिळाली असते कुंदन याची. बघा जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. जर तरला महत्व नाहीये. आता 6 चेंडू आणि 19 धावेंची आवश्यकता आहे. संदेश चाकार. पहिला चेंडू कोलवर टप्प्याचा होता. चांगला ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. बघा चेंडूला पुन्हा एकदा
तिकडे घरपोच केलं जात आहे, होम डिलिव्हरी केली जाते. बघा तिकडे अमन आले होते चेंडूपर्यंत. आता 5 बॉल आणि 17 धावींची. बघा इकडनं एखादा मोठा फटका आता आई माऊली नागले संघाला कमबॅक करून देऊ शकतो. ते बघा चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी इथे आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त चेंडू. बघा भन्नाट वेग. इथे खांद्याचा वापर करताना दिसतोय गोलंदाज. बघा पूर्णपणे जो त्याची बॉडी आहे ती बॉडी त्याने पूर्णपणे झोकून दिलेली आहे आणि एक्स्ट्रा वेग दिलाय. इथे आता लॉफ्टेड स्ट्रोक आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. भावेश आणि हा झेल पकडलाय. बघा रुपेश मेढे यांचा आनंद इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला देखील माहिती आहे की हा झेल नाही तर हा विजय आहे. विजयाच्या दिशेने एक पाऊल जे आहे ते पुढे टाकलंय. बघा मॅच मध्ये फक्त एक चेंडू फार महत्वाचा असतो आणि त्या चेंडूवरती सामन्याचं पूर्ण चित्र हे पलटत असतं. बघा योगेश आता नव्याने बॅटर इन झालेला आहे. चेंडू बाकी राहिलेत 3 धावा बनवायच्या आहेत 17 या खतरा. चला पाहूया 17 या खतरा. 3 षटकार ठोकायचे आहेत. हिट आउट या गेट आउट. बघा आता आई माऊली नागली या संघाला जर या सामन्यामध्ये राहायचं असेल, हा सामना जिंकायचा असेल तर योगेश याला 3 षटकार ठोकावे लागतील. आणि षटकार मारण्यासाठी माहीर आहे योगेश हा फलंदाज. आणि हे काम आता योगेशाला करायचं आहे. इथे संधी आली होती. बघा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज लागलाय. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. आता 2 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 15 धावा. बघा अजूनही सामना संपलेला नाही आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. इथे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू आणि 15 धावा. इथे मात्र तो चमत्कार होणार नाही आहे. हा चेंडू येतोय निर्धाव डॉट बॉल इथे येताना दिसतोय. आता शेवटचा 1 बॉल बाकी राहिलाय. एका चेंडूमध्ये 15 धावींची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू देखील इथे आलाय डॉट. आणि आता विजयाचा जल्लोष. बघा रुपेश मेढे यांच्या चेहऱ्यावरती तो विजयाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद व्यक्त केला जातोय. त्यांना देखील माहिती आहे की हा मॅच फार महत्त्वाचा आहे आपल्या संघासाठी. नॉकआउट गेम आणि त्याच्यामध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. चला आपण जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅचकडे. चेतन बरफ जो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय कालरामजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा मेडल इथे वितरित करायचा आहे चेतन बरफ याला.